हे कुरकुरे बघा किती मस्त झालेले आहेत. अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात. अगदी मस्त खुसखुशीत आणि पांढरे शुभ्रसुद्धा तयार होतात. तर हे कुरकुरे आपण बटाटा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले आहेत. अगदी झटपट असे तयार होतात. हे मस्त आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे कुरकुरे कसे तयार करायचे ते बघूया. तर हे कुरकुरे तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला साबुदाणे भिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एक पातेले घेऊन त्यामध्ये 1 वाटी साबुदाणे टाकून घेते आणि हे साबुदाणे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. म्हणजे त्यावरती काही धूळ किंवा काही पावडर असेल ते निघून जाईल. हे वजनाने अर्धा किलो साबुदाणे आहेत, पण ते वाटेने किंवा भांड्याने मोजूनच घ्यायचे, म्हणजे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते कळतं. तर आता हे साबुदाणे एका पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया आणि साबुदाणे बुडून वरती अर्धा इंच पाणी येईल एवढे यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे. म्हणजे आपण खिचडीला जसे साबुदाणे भिजवतो तसे भिजवून घ्यायचे आहेत. आता पातेल्यावरती झाकण ठेवून रात्रभर मी ठेवून देणार आहे. 6 ते 7 तास भिजवलं तरी चालतील. तर आता रात्रभर मी साबुदाणे भिजून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही छान असे भिजलेले आहेत. आता हे साबुदाणे थोडेसे असे मोकळे करून घ्यायचे. मस्त असे साबुदाणे भिजलेले आहेत बघा आपले. तर आता इकडे मी मोठं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 4 वाट्या पाणी टाकून घेणार आहे. ज्या वाटीने साबुदाणे घेतलेले आहेत तीच वाटी घेऊन पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं. म्हणून साबुदाणे आपण जेव्हा घेतो त्यावेळेस ते मोजून घ्यायचे आहेत. तर इथे आपण 4 वाट्या पाणी पातेल्यामध्ये टाकल्यानंतर पातेल्यावरती झाकण ठेवून याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण इकडे बटाटे किसून घेऊया. तर इथे बटाटे मी अर्धा किलो बटाटे घेऊन उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. म्हणजे अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. सेम प्रमाण घ्यायचं आहे दोन्हीचं पण. आता इथे सर्व बटाटे किसून झालेले आहेत आणि आपण गॅसवरती पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी. ते पण उकळलं की नाही ते बघूया. तर इथे बघू शकता तुम्ही पाण्याला छान उकळी आलेली आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये साबुदाणे टाकायचे आहेत. तर त्या अगोदर टाकूया चवीपुरतं मीठ आणि याचे टाकायचे आपल्याला आता साबुदाणे. तर उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणे टाकायचे आहेत आणि ज्या पातेल्यामध्ये आपण साबुदाणे शिजवून घेणार आहोत ते पातेलं पण थोडंसं जाडपोडाचंच घ्यायचं आहे. तर सर्व साबुदाणे आपण अशा प्रकारे यामध्ये टाकून घेतलेले आहेत. हे बघा साबुदाणे संपूर्ण टाकून झाल्यानंतर याला अशा प्रकारे सतत असं ढवळत राहायचं आहे आणि तळापासून चमचा फिरवायचा आहे, म्हणजे ते बुडाला चिकटणार नाहीत. जर साबुदाणे तळाशी चिकटले तर मग त्याचा रंग पिवळसर येऊ शकतो, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर साधारण 6 ते 7 मिनिट झालं आपण साबुदाणे शिजवत आहोत आणि ते बघू शकता तुम्ही थोडेसे ट्रान्सपरंट व्हायला लागतात. साबुदाणे जसं शिजले जाईल तसं ते चिकट होतात आणि ट्रान्सपरंट दिसतात. इथे मी फक्त मीठच टाकलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जाडसर वाटलेली हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता. आता 10 ते 12 मिनिट आपण हे साबुदाणे शिजवलेले आहेत. बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे याच्यामध्ये, पण पूर्णपणे साबुदाणे ट्रान्सपरंट झालेले नाहीत, पूर्णपणे शिजले नाही. त्या अगोदरच आपण यामध्ये किसलेले बटाटे टाकून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होता साबुदाणे पण व्यवस्थित छान असे शिजले जातात. बटाटे टाकल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे याला सतत ढवळत राहायचं आहे. चमचा तळापासून व्यवस्थित फिरवून घ्यायचा, म्हणजे तळाशी मिश्रण चिकटणार नाही याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची आणि व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा बटाटे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत पण आपले साबुदाणे छान असे ट्रान्सपरंट होऊन जातात. तर इथे बघू शकता तुम्ही मिश्रण छान असं आपलं मिक्स झालेलं आहे. तर इथे बटाटे आणि साबुदाणे छान असे मिक्स झालेले आहेत आणि साधारण इथे 20 ते 22 मिनिट लागलेले आहेत बघा आपल्याला हे मिश्रण तयार होण्यासाठी. आणि साबुदाणे पण छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत बघू शकता तुम्ही. तर या स्टेजला तुम्हाला जर ह्याच्या पापड्या बनवायच्या असतील तर इथे तुम्ही हे बनवू शकता. म्हणजे मिश्रण गरम असतानाच त्याच्या पापड्या बनवून घ्या. जर आपण एवढ्या गरम मिश्रणामध्ये साबुदाण्याचे कुरकुरे तयार करायला गेलो तर ते पूर्णपणे असे पसरले जातील, त्यामुळे आपण हे थोडंसं आता कोमट करून घेणार आहोत. आता हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला कोमट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. लक्षात ठेवा पूर्णपणे थंड करायचं नाही, तर फक्त कोमट करून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे, पण पूर्णपणे थंड नाही. जर आपण हे पूर्णपणे थंड केलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील, त्यामुळे मिश्रण कोमट असतानाच याचे आपल्याला कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता हे कुरकुरे आपण पायपिंग बॅगमध्ये मिश्रण टाकून करणार आहोत. पायपिंग बॅगऐवजी तुम्ही मिठाची पिशवी किंवा दुधाची पिशवीसुद्धा घेऊ शकता. तर आता इथे पायपिंग बॅग आपण एका ग्लासामध्ये ठेवून देऊया आणि मग नंतर यामध्ये मिश्रण भरून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असं भरता येतं. जरी तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी घेत असाल तरी ते असंच त्याच्यामध्ये मिश्रण भरा. खूप जास्त वरपर्यंत पण मिश्रण भरायचं नाही, नाहीतर आपल्याला हे कुरकुरे व्यवस्थित आपल्याला टाकता येणार नाही, करता येणार नाहीत. मिश्रण भरून झाल्यानंतर वरून रबर लावून घ्यायचा, म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही. आता आपल्याला कुरकुरे बनवून घ्यायचे, तर त्या अगोदरच आपण टोक कट करून घेऊया. तर टोक कट करत असताना खूप जास्त मोठं कट करायचं नाही, तर मीडियम साईजचे कुरकुरे तयार होतील एवढे आपण ह्याचे टोक कट करून घेणार आहोत.
तर हे बघा अशा प्रकारे फक्त याच्या रेषा मारत जायचं आहे किंवा तुम्ही याचे वेगळे शेपसुद्धा बनवू शकता, जसे मुलांना आवडतील त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर इथे आपण हे सर्व साबुदाण्याचे कुरकुरे असे बनवून घेतलेले आहे, म्हणजे याला तुम्ही साबुदाणा स्टिकसुद्धा म्हणू शकता। तर अगदी फक्त सरळ सरळ याच्या रेषा मारायच्या आहेत, खूप जास्त काही अवघड नाही, अगदी लहान मुलांना दिलं तर ते सुद्धा करतील। तर इथे सर्वच आपण साबुदाण्याचे कुरकुरे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि हे आता आपण 1 दिवस सावलीमध्ये आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। तर 3 दिवसांमध्ये हे छान कुरकुरे आपले वाळलेले आहेत, म्हणजे 1 दिवस आपण फॅनखाली वाळवून घेतले आणि नंतर 2 दिवस उन्हामध्ये। तर मस्त असे वाळलेले आहेत, अगदी काचेसारखे दिसत आहेत, मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत बघा। तर आता हे कुरकुरे आपण तळून घेऊया। तर तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक स्टिक टाकून बघूया आणि बघू शकता तुम्ही छान असं तेल गरम झालेलं आहे। स्टिक लगेचच वरती येते आणि छान असे फुललेली आहे, म्हणजे साबुदाण्याचे कुरकुरे। याला तुम्ही साबुदाण्याचे कुरकुरे म्हणू शकता किंवा साबुदाण्याचे स्टिक म्हणू शकता। तर आता थोडे जास्त कुरकुरे आपण यामध्ये टाकून तळून घेऊया। तर छान असे मस्त फुलतायत हे कुरकुरे आणि मस्त अगदी दुप्पट तिप्पट याचा आकार झालेला आहे बघा आणि लगेचच तळले जातात, जास्त वेळ लागत नाही। आता हे काढून घेऊयात। तर अशा प्रकारे तुम्ही साबुदाण्याचे कुरकुरे नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तुम्हाला हे जर कुरकुरे बनवायचे नसते तर तुम्हाला जे मुलांना शेप आवडतात त्या शेपमध्ये हे बनवू शकता। इथे मी थोडेसे कुरकुरे तळून घेतलेले आहेत आणि जे वाळलेले कुरकुरे आहेत आणि तळलेले कुरकुरे आहेत त्यामध्ये तुम्ही फरक बघा की अगदी दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत। तर खूप मस्त असे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे तयार होतात। तर एक कुरकुरे तुम्हाला मी तोडून दाखवते आणि बघू शकता तुम्ही अतिशय सॉफ्ट झालेले आहेत, अगदी खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे कुरकुरे तयार झालेले आहेत, अजिबात कुठेही कडक झालेले नाही आहेत। तर आजचे हे साबुदाणा कुरकुऱ्यांची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा। आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर भेटूया अशाच एका वाळवणाच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।